आणि माझा 2 वेळा पराभव झाला तरीही प्रणिती किंवा मला भाजपकडून ऑफर आली असं मोठं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय। अक्कलकोटमधल्या एका कार्यक्रमामध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी हे विधान केलंय। सुशीलकुमार शिंदे यांचं एक महत्त्वाचं विधान आपण पाहतोय। मला 2 वेळा भाजपची ऑफर आली, 2 वेळा माझा पराभव झाला तरी सुद्धा प्रणिती आणि मला भाजपकडून ऑफर आलेली आहे असं मोठं विधान आणि दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय। अक्कलकोटमधल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते आणि त्यावेळी भाजपकडून आपल्याला आणि प्रणिती शिंदे यांनाही ऑफर आली असल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं हे महत्त्वाचं विधान आपण पाहतोय। अक्कलकोटमधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी असं म्हटलंय, प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली असा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः केलेला आहे। माझा 2 वेळा पराभव झाला तरी सुद्धा भाजपकडून मला ऑफर आली असं सुशीलकुमार शिंदे यांचं हे वक्तव्य। अक्कलकोटमध्ये एक कार्यक्रम पार पडला, त्या कार्यक्रमादरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। पक्ष सोडण्याचं काम केलं। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2दा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येऊन होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। असं राजकारणामध्ये असं होत राहतं, जो होईल का होईल का। पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सारख्याला झालं तर मला त्यांचा आठवतं की सोलापूरच्या गटा मैदानावर बसव केंद्राचं तिथं भाषण केलेलं मी लहान होतो। पंडित नेहरू म्हणाले, त्या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, जैसा छोटा बच्चा होता है, उसका जन्म होने के बाद उसको भी तो सहारा देके चलते हैं, फिर थोड़े दिन में वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल। हा, बरेच काँग्रेसचे नेते लाईन मध्ये आहेत अशी चर्चा। जर का काँग्रेसचं दुकानात आता बंद झालेलं आहे ना, ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा, एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही। त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालून येतात, ह्यांचं म्हणणं होतं मणिपूरमध्ये जाऊच शकत नाही, तिथे जाळपोळ होते, तिथे असं चाल। त्या मणिपूरवरून राहुल गांधी चालत काय येतो, पत्रकार परिषद काय घेतो, सुखरूप दुसरीकडे पळतो, तरी कोण काय विचारत